छत्रपती संभाजीनगरमध्ये डोक्यात गोळी झाडून लघु उद्योजकाचा खून करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज MIDC परिसरात ही घटना घडली. या हल्ल्यानंतर मारेकरी दुचाकीने धुळे सोलापूर महामार्गावरून अंधाराचा फायदा घेत पसार झाले आहेत. ही घटना रात्री वाळूज MIDC परिसरातील साजापूर येथे बालाजी नगरात घडली आहे. शहरात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. सचिन साहेबराव नरोडे असं हत्या झालेल्या लघु उद्योजकाचं नाव आहे. दरम्यान हे मारेकरी त्याच्या ओळखीचे असावेत असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान पोलीस आयुक्त मनोज लोहिया आणि पोलीस उपायुक्त नितीन बगाडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपासाच्या सूचना केल्या आहेत. ही घटना रविवारी 17 मार्च रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली आहे. अज्ञात मारेकऱ्यानं सचिन नरोडे यांच्या डोक्यात पाठीमागून गोळी झाडली. गोळी आरपार जाऊन लघु उद्योजक सचिन साहेबराव नरोडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झालाय. सचिन नरोडे यांची डस्टर कार महिन्याभरापूर्वी एका अज्ञात माथेफिरूनं जाळली होती. त्यांचा वडगावमध्ये उद्योग होता, तो त्यांनी काही दिवसांपूर्वी बंद केल्याचं कुटुंबियांनी सांगितलंय. सचिन नरोडे यांचं वडगाव शिवारात एक छोटंसं युनिट आहे, परंतु मागील 4 महिन्यांपासून उद्योग बंद आहे. गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. कॉलनीतील नागरिकांकडून घटनेची माहिती जाणून घेतली. रात्री उशिरा पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी तपासासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. यावेळी श्वान पथकाकडून मारेकऱ्याचा माग काढण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला. बालाजीनगरात रविवारी सकाळपासून वीज पुरवठा खंडित असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे, परंतु वीज पुरवठा कशामुळे खंडित होता याची माहिती मिळू शकली नाही. सचिन नरोडे यांच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीनं संपर्क करून त्यांना घराबाहेर बोलावून घेतल्याची माहिती मिळते. यानंतर अज्ञात व्यक्तीनं त्यांना घरापासून अवघ्या 100 फूट अंतरावर नेलं. त्या ठिकाणी अंधार होता. त्यानं नरोडे यांच्या डोक्यात गोळी झाडली आणि तो पसार झाला. गोळीबाराच्या आवाजामुळे नागरिक घराबाहेर आले तेव्हा सचिन नरोडे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.